हॅलो फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना. तर माझ्या प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. उपवास म्हटलं की त्याच दिवशी नेमकी आपल्याला जास्त भूक लागते आणि चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं. तर तोंडी लावण्यासाठी इथे सुंदर अशी आपण भरली मिरची बनवणार आहोत. उपवासाची मिरची आहे ही. तर इथे मी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या जाड आहेत, त्या अगदी कमी तिखट असतात. तर आपण काय करायचं, त्या धुवून घ्यायच्या आहेत. त्या धुवून मी इथे काढून घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला अशा मध्ये चिरा पाडून घ्यायच्या आहेत. मध्ये चिरा पाडून झाल्यानंतर त्यातल्या सगळ्या बिया आपल्याला हाताने काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या चिरून घेते. हे बघा, हे असं सगळं चिरून घेतल्यानंतर आपण इथे थोडे थोडे कट द्यायचे आहेत. ही मिरची जाड असल्यामुळे त्याला थोडेसे कट देऊन मगच त्या बिया निघतात. आणि असं आपण उलटं करून त्या बिया सगळ्या काढून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. तर बघा, अशा प्रकारे सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी ते खोबरं घेतलं होतं. ओल्या नारळाचं अर्धी कवड घेतली आहे. मिक्सरमध्ये ते वाटून घेतलं आहे. अर्धी वाटी खोबरं, त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे. त्यानंतर जिरे, थोडीशी पूड करून घेतलेली आहे जिऱ्याची, आणि ती आपल्याला त्यात घालायची आहे. त्यानंतर इथे थोडासा चवीसाठी लिंबू पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर एक बटाटा होता उकडलेला, त्याला मी स्मॅश करून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये. तर चमच्याने आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. खूपच सुंदर चवीची होणारी मिरची आहे. उपवासाला तोंडी लावायला आपल्याला पटकन खाण्यासाठी करता येते, झटपट होते आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागते. या मिरच्या तिखट नसतात, त्यामुळे याच्यात लाल तिखट घातलं तरी नक्की चालेल. तर बघा, अशा प्रकारे आपण जो मसाला तयार करून घेतला होता मिरचीमध्ये स्टफ करण्यासाठी, तर सगळ्या मिरच्यांमध्ये आपण हे असं आता भरून घेणार आहोत. ही मिरची थोडीशी ओपन करायची आणि हा मसाला अगदी दाबून बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. पूर्ण मिरच्या भरून घ्यायच्या आहेत आणि हाताने हलक्या हाताने दाबून द्यायच्या आहेत त्या. तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी इथे भरून घेतलेल्या आहेत. हे बघा, खूपच सुंदर दिसत आहेत. त्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. आपण 4 छोटे चमचे मी याच्यात तेल टाकलं आहे. त्यानंतर एक एक करून ही मिरची याच्यामध्ये व्यवस्थित अरेंज करायची आहे आणि अशा प्रकारे आपण झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं हलवून घ्यायचं आहे. वाफून झाल्यानंतर आपण एकदा त्याला उलटसुलट करायचं आहे. एका बाजूनी मिरच्या झाल्या की आपण दुसऱ्या बाजूनी त्याला करून घ्यायचं आहे. हे बघा, किती सुंदर मिरच्या तयार झालेल्या आहेत. उपवासासाठी खाणारा, तोंडी लावण्याचा असा पदार्थ आहे हा. झटपट होतो, चवीलासुद्धा खूप सुंदर लागतो आणि अजिबात तिखट नसतात, त्यामुळे लहान मुलंसुद्धा ही मिरची खाऊ शकतात. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब